चॅट जीपीटी, AI, जेमिनी या सगळ्यामध्ये तरुणाई सध्या आपली व्यस्त दिसतीये। मात्र ह्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला असं सांगितलं की याच एका चॅट जीपीटीमुळे एका युवकाचा अगदी 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय आणि तेही आत्महत्या कशी करतात हे चॅट जीपीटीनेच त्याला सांगितलंय आणि त्याचा मृत्यू झालाय असं म्हटलं तर तुम्हाला पटेल का? नाही पटणार असं म्हणत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि पटलं तर नेमकं कसं झालंय हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मेनस्ट्रीम मीडियामध्ये देशातल्या नाही तर जगाच्या एक विषय चर्चेचा आहे, तो म्हणजे ॲडम रेन्स नावाच्या एका 16 वर्षाच्या तरुणानं चॅट जीपीटीला विचारून योग्य पद्धतीने चॅट जीपीटी देईल तशा गाईडलाईन्स फॉलो करून स्वतःचं आयुष्य संपवलं आहे। आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, कशामुळे झालं असेल, त्याला दुसरं काही मानसिक स्ट्रेस होता का, किंवा मग त्याचे काहीतरी गर्लफ्रेंड बरोबर किंवा घरच्यांबरोबर काही भांडणं झाली म्हणून त्यानं तसं केलं का, असा जर प्रश्न पडला असेल मग हे चॅट जीपीटीलाच त्यानं विचारलं हे कशावरून तुम्ही सांगताय, असे जर प्रश्न असतील तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल आणि चॅट जीपीटीवरती किती आपण अवलंबून राहायचं आहे याचं सुद्धा उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळेल। मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गेल्या काही दिवसापासून आपल्या सुद्धा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक जण जेमिनीवरती ते व्हिडिओ करताना दिसतात, ते फोटोज बनवताना दिसतात, अनेक मुली तर साडीवरचे वेगवेगळे फोटोज बनवून टाकताना दिसतात। परवा तर एक चक्क एका युवतीनं अशा पद्धतीचं एक गोष्ट निदर्शनास आणून दिली की तिनं जेमिनीला तो व्हिडिओ फोटो कन्वर्ट करण्यासाठी साडीतला एक आपला फोटो दिला होता, अशा लॉंग स्लीव्स घातलेला, जसं आता तुमचं जॅकेट माझं दिसतंय ते लॉंग स्लीव्स घातलेला तिनं फोटो प्रोव्हाइड केला होता आणि जेमिनीनं फोटो सुद्धा तिला बनवून दिला आणि बनवून दिल्यानंतर तिला तो छान वाटला, अगदी ब्लाउज मध्ये, साडीमध्ये, रेड साडीमध्ये तो फोटो बनला आणि तिनं तो पोस्ट सुद्धा केला। मात्र पोस्ट केल्यानंतर तिने एक गोष्ट निरीक्षण केली, तिच्या हातावरती इथं एक तीळ असायचं। आता फुल स्लीव्हचा ड्रेस ब्लॅक कलरचा आहे म्हटल्यानंतर तीळ दिसायचा काही संबंध येत नव्हता, परंतु जेमिनीनं जो फोटो बनवला त्याच्यात साडीतून जो भाग थोडासा ट्रान्सपरंट दिसत होता त्यातून तो आतला तीळ सुद्धा दिसत होता। तिला प्रश्न पडला की इतक्या लांब हाताचा ड्रेस मी घालून सुद्धा तो तीळ त्या जेमिनीला कळला तरी कसा काय, हे कसं शक्य आहे? म्हणजे फक्त हाच नाही तर आमचे कितीतरी फोटो आज हे जेमिनी असेल, हे चॅट जीपीटी असेल वापरत असेलच की। हे सांगायचं काय आहे, तंत्रज्ञान चांगलंच आहे पण त्याचा वापर कसं कराल तो नेमकं तुम्हाला किती घातक पडू शकतो ते अनेक उदाहरणातून नेहमीच निदर्शनास येतं। म्हणजे ज्या पद्धतीने चाकू असतो त्याचा वापर आपण अगदी कांदा कापण्यासाठी, भाज्या कापण्यासाठी सुद्धा करू शकतो आणि एखाद्याचं आयुष्य संपवण्यासाठी सुद्धा करू शकतो, अगदी तसंच होताना दिसतंय हे जेमिनी असेल, हे चॅट जीपीटी असेल, हे दुधारी तलवार होताना सध्या दिसते। आपण जर बघितलं तर आपल्याला काही हवं असेल, एखादा प्रश्न विचारायचा आहे, काढा चॅट जीपीटी, लगेच विचारा। एखाद्या प्रश्नाचं उत्तर मुलांना मिळत नाहीये, लगेच चॅट जीपीटीवर टाका, लगेच माहिती मिळते। एखादा फोटोवरती काही कळत नाहीये, हे काय आहे, कुठून आलंय, कसं झालंय, चॅट जीपीटीला टाका, चॅट जीपीटी बनवून देते। एखादा नवीन प्रॉम्प्ट टाकल्यानंतर फोटो तयार करून हवा असेल, चॅट जीपीटी तुम्हाला तेही तयार करून देते। ओपन AI वरती काही मागितलं, काही सांगितलं तर तशा पद्धतीच्या गोष्टी तयार होतात। हे सगळं बघताना असं वाटतंय की आपण पुढे जातोय, प्रगती करतोय, मात्र या सगळ्यामध्ये माणसांचे आयुष्य सुद्धा संपायला सुरुवात झाली हे नाकारू शकत नाही। म्हणजे आज ज्या पद्धतीनं जी घटना घडलेली आहे, ॲडम रेन्स नावाचा 16 वर्षाचा छोटासा तरुण, अगदी वयात सुद्धा 18 वर्षानंतर मुलं आपण म्हणतोय की सज्ञान होतात, अगदी सज्ञान सुद्धा झालेला नाही, अज्ञान असणारा 16 वर्षाचा हा ॲडम अशा पद्धतीनंच या चॅट जीपीटीचा अधीन झालेला होता। काहीही हवं असेल, अभ्यासाच्या संदर्भात हवं असेल तो चॅट जीपीटीला विचारायचा, वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी असतील तो चॅट जीपीटीला विचारायचा, अशा एक ना अनेक गोष्टी सातत्यानं तो चॅट जीपीटीला विचारत राहिला आणि त्यातून त्यांचं ते काय असेल, कनेक्शन असेल, बॉन्डिंग असेल आणि मग त्यातून त्यानं पुढे जाऊन चॅट जीपीटीला काहीतरी फ्रस्ट्रेशन मध्ये मी आहे, असं आहे, तसं आहे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यातून त्यानं चॅट जीपीटीला विचारलं की मला एखादा माणूस हँगिंग कसा होतो, म्हणजे लटकतो कसा, किंवा एखादा आत्महत्या करण्यासाठी जो काही स्ट्रक्चर बनवतात तो कसा बनवतात मला सांगशील का? चॅट जीपीटीने त्याच्यावरती सुद्धा त्याला मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि अक्षरशः बघता बघता जसं चॅट जीपीटी सांगतंय तशा स्टेप तो फॉलो करत गेला आणि त्यानं स्वतःला लटकवून घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं। ही घटना ज्यावेळेला घडली त्याच्यानंतर आईबाबाला शंका आली, त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली, त्यांनी त्याचे मोबाईल तपासले, त्याचे डेटा चेक केला आणि याच्यातून लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त या AI नावाच्या, या चॅट जीपीटी नावाच्या तंत्रज्ञानामुळे घडलेल्या आहेत आणि त्यांनी सरळ सरळ FIR दाखल केला, तो म्हणजे चॅट जीपीटी कंपनी असेल, त्याचे CEO असतील यांच्यावरतीच। आणि त्यानंतर चॅट जीपीटीच्या CEOनी सुद्धा जी प्रतिक्रिया दिली ते सुद्धा महत्त्वाची आहे। चॅट जीपीटीचे CEO काय म्हणतायत, ही घटना बघितल्यानंतर ज्या पद्धतीने चॅट जीपीटी त्यांना गाईडन्स करत होती आणि ज्या पद्धतीने याने ते प्रश्न विचारलेले आहेत
ते पाहिल्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही, असं त्या चॅट जीपीटीच्या सीईओचं म्हणणं आहे. इतकंच काय, तर चॅट जीपीटीचे सीईओ म्हणतात की तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चुका 100% असू शकतात. त्यामुळे आपण सुद्धा एकमेकांशी संवाद साधत असताना तो संवाद वाढवणं गरजेचं आहे, पूर्णपणे तंत्रज्ञानावरती अवलंबून राहणं गरजेचं नाहीये. आता त्यांनी त्यांचं काम केलं, त्यांनी वेगवेगळं तंत्रज्ञान डेव्हलप करत गेले, मात्र त्याचा वापर तुम्ही आम्ही कसा करतोय हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. आपण आपल्या मुलांना त्याच्या किती अधीन होऊ द्यायचं हा सुद्धा तुमच्या माझ्या हातातला प्रश्न आहे. त्यामुळे नक्कीच तंत्रज्ञान चांगलं आहे, तितकंच ते घातक सुद्धा आहे. आज एक ॲडम गेलाय, येणाऱ्या काळामध्ये अशी किती जातील सांगता येत नाही. त्याच्या आधी सावध झालं पाहिजे. अशा गोष्टींपासून काय घ्यायचंय, काय शिकायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे. ते आपण समजून घेऊ शकलो, कळलं आपल्याला ते, तर नक्कीच असे अनर्थ टाळता येतील. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्यापैकी किती जण असे मित्र आहेत की काही हवं असलं तरी चॅट जीपीटीला पहिल्यांदा विचारतात? तुमच्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांना अभ्यास करणं हे महत्वाचं वाटत नाही? काही असेल तर चॅट जीपीटीला विचारायचं, लगेच उत्तरं घ्यायची आणि मग ते शेअर करायचं. अर्थात चॅट जीपीटी हा प्रत्येकाचा मेंदू होत चाललाय का? मेंदूची स्टोअर करण्याची क्षमता आता चॅट जीपीटीने घेतली आहे का? जास्त ताणच द्यायचा नाही डोक्याला, असं आता चॅट जीपीटी सगळं काही करतंय का? काय वाटतं तुम्हाला? किती महत्वाचं आहे चॅट जीपीटी किंवा त्याच्यातले दोष नेमके काय आहेत? नक्की कळवा आणि पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.